अधिक मासातली वात बनवणार आहोत. फक्त 3 वाती तयार करून 33 वातींची अधिक मासातली वात बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची तर बघा, फक्त 3 वाती बनवायची आहे आपल्याला. तर तुम्हाला 3 वाती बनवून दाखवते मी. आता आपल्याला 11 पत्राची एक वात बनवायची आहे. अशा आपल्याला फक्त 3 वाती बनवायच्या आहे. आणि आपल्याला असे हे 4 बोटाचं माप घ्यायचं आहे. हे पण 1 2 3 पूर्ण अखंड आपल्याला माप घ्यायचं आहे. 5.5 पत्र घ्यायचे आहे आपल्याला. 5 पूर्ण घ्यायचे आणि 1 अर्धा घ्यायचा. एकदम सोपी सिंपल वात आहे आणि पुन्हा पटकन लवकरात लवकर होती आणि लवकर लावता येते आपल्याला. आता काय फक्त 2 दिवस बाकी आहे. तीन हे बाय 4 आणि हे 5 आणि हे असं अर्ध घ्यायचं. हे आपले 5.5 पत्र. हे जे 5 पत्र घेतले तर 5 पत्राची 10 पत्री वात झाली आणि ते अर्धा घेतला तो एक, समजा ती 1 वात. अशा पूर्ण 11 वाती झाल्या आपल्या. 11 वातींची 1 वात तयार झाली. अशा आपल्याला 3 वाती का. परत अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. कापूस बी एकदम थोडा लागतो आणि वात पण छान जळते ती. एकदम छोटीशी वात तयार होते आणि 33 वाती तयार होतात त्याच्यात. ही वात फक्त आपल्याला घाई गडबडीत जर करून लावायची असेल त्यासाठी चांगली आहे. हे बघा, 4 बोटाचं माप घ्यायचं. 1 2 3 4. आपल्याला फक्त 5.5 वाती 5.5 पत्रच घ्यायचे. चार झाले. हे पाहिजे 5 आणि हे अर्ध घ्यायचं. पूर्ण अर्ध झाला का आपली 2 वाती तयार झाले आपले. आता अजून एक तुम्हाला दाखवते. एकदम सोपी वात आहे. साडेपाच पत्राची एक वात बनवायची आहे. अखंड 5 पत्र घ्यायचे आणि 1 पत्र अर्धा घ्यायचं. म्हणजे त्या पूर्ण वाती 11 वाती होत्यात आपल्याला. आणि 4 बोटाचं माप घ्यायचं. 1 2 3 4 आणि हे 5. आता आपल्याला पुन्हा अर्ध घ्यायचं. अर्ध्यासाठी एवढा थोडा कमी पडला कापूस ते अर्धी. त्या झाल्या आपल्या पूर्ण 3 वाती. आता ह्या 3 वातीचं करायचं काय पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल काय बनवायचं आहे. तर या वातीला फक्त आपल्याला इथून अशी गाठ मारायची आहे. तिन्ही वातीला तशीच गाठ मारायची आहे. सोप्या वाती दाखवते मी. सोप्या एकदम मस्त. गाठ मारून झाली का ही आपली अशी वात तयार होते. हे 3 पाकळ्या आपल्याला तयार करायच्या आहे. हे का आता हे आपल्याला 3 पाकळ्या असं जोडून घ्यायच्या आहे. आपली ही अधिक मासातली 33 वातींची 1 वात तयार होते. आता ह्या वातींना आपल्याला थोडंसं दोरा काढावं लागेल ती वात बांधण्यासाठी.
हे आपण जे बांधायला दोरा घेतो ना, त्या दोऱ्याचं माप घ्यायचं नसतं, म्हणजे तो मापामध्ये धरायचा नसतो. जे आपण ही वात बनवली ना, तेच माप पक्क. तर तुम्हाला असं वाटेल की ह्या तर म्हणल्या की 11 पदराची एकच वात करायची, हे पुन्हा कसं काय सूत काढतात. हे पहा, हे आता आपले हे जे आपण गाठ मारलेली आहे, हे दोन्ही अशी टोकं एकत्र करायचे. हे पहा, थोडंसं दुधाचा हात लावायचा इथे आणि पूर्ण टोकाला एकजीव करायचं. हे पहा, आता हे पण तसंच करायचं. थोडा दुधाचा हात लावायचा, परत थोडा कापूस लावायचा. अशा आपल्या 3 पाकळ्या तयार करायच्या. या आपल्या 3 पाकळ्या तयार झाल्या. आता आपण जी गाठ मारलेली आहे ती बाजू वरती करायची. तिन्ही पाकळ्या अशा जोडून घ्यायचे. ही जे गाठ मारलेली आहे ती बाजू अशी वरतून आली पाहिजे. आता हे तिन्ही एकत्र जोडून घ्यायचं. असं पूर्ण पिळा मारून द्यायचं त्याला. पुढे थोडं दूध लावायचं. इथे दूध लावलं की थोडं कापूस लावायचं. झाली आपली वात तयार. ही फक्त गाईच्या तुपामध्ये लावून द्यायची आहे. आवडली तर नक्की करून बघा. आणि आता शेवटचे 2 दिवस राहिले तर ते काय लावून द्या. तर ही वात आपण कशी केली, एक वात 11 पदराची केली, अशा 3 वाती केल्या. तर ते हे 30 वाती पूर्ण झाल्या. त्या एका वातीला एक गाठ मारलेली, अशा 3 गाठी झाल्या आपल्या. 3 गाठी हे करून ते दोन टोकं एकत्र करून एकत्र करून जोडले आणि नंतर पुन्हा ते तिन्ही वाती एकत्र जोडल्या आणि ही आपली अधिक मासातली वात तयार झाली. बघा, आवडली तर बघा, हा अधिक मासातली वात तयार झाली आपली. अशी बनवा आणि लावून द्या, प्रज्वलित करा. हे 2 दिवसच बाकी राहिले, त्यामध्ये लावून द्या आणि गायच्या तुपामध्ये भिजवा. इकडे हे कुंकाचे बोट आणि इथं शेजारी हळदीचे लावायचे. पुन्हा वरती थोडं कुंकाच्या बोटानेच हे करायचं. दूध लावून द्यायचं थोडं आणि कुंकाचा हात लावून द्यायचा. खूप छान प्रज्वलित केली का खूप छान जळते. खूप वेळ राहते ही वात. मी कायम करून लावत असते. म्हणजे अधिक मासाचीच म्हणून नाही, इतर वेगळे बी करता येते. म्हणजे फक्त याच्यात वातीचं माप वाढवायचं जास्त. आपल्याला 21 वातींची करता येते, सगळे 21ची करता येते, 11ची करता येते. फक्त ते वातींची मापं घ्यायची बरोबर. बघा, आवडली